ओके, तर हे पायथागोरन ट्रिपलेट नंतर फर्स्ट सम आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेत. ट्रायंगल दिला आहे, दोन साईड्सचे व्हॅल्यूज दिलेत 9 and 4 युनिट्समध्ये हे. आणि याचं आपल्याला एन क्यू साईड फाइंड आउट करायची, जी असते ही. आता याच्यामध्ये लागतो जॉमेट्रिक मीन. आता हे जॉमेट्रिक मीन काय? जॉमेट्रिक मीनमध्ये ही जी साईड असते, जी साईड या वर्टेक्सपासून जाते, या साईडचा रेशिओ घेतला जातो हे बाकीचे दोन साईड्समध्ये. ही जी साईड असते, ही साईड वर्टेक्सपासून जे हायपोटेनसला टच करते, ही हायपोटेनस साईड झाली. ही ऑपोजिट टू 90 डिग्री, सो हे हायपोटेनस झालं. त्याला टच करते, त्याचा रेशिओ घेतला जातो. याच्यामध्ये ह्याला जॉमेट्रिक मीन बोलतात. आता ते कसं? याचा फॉर्म्युला असतो एन क्यू इज इक्वल टू एन क्यू स्क्वेअर असतं, सॉरी, एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. म्हणजे हा जो साईड लाईन झाली, जी हा वर्टेक्सपासून ते नेक्स्ट हायपोटेनसला टच करते, ती लाईनचा स्क्वेअर इज इक्वल टू या हायपोटेनसवरती जे दोन डिव्हिजन असतात त्याचं ह्याचं सम. ओके, सो ते पायथागोरन ट्रिपलेट नंतर हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत. हा ट्रायंगल आहे, हा राईट अँगल झाला, ही लाईन दिली आहे, आणि हे हायपोटेनियस झालं. इथे यूज केला जातो जॉमेट्रिक मीनचा थेरम. आता ते कसं? म्हणजे आता जॉमेट्रिक मीनचं थेरम म्हणजे जी लाईन जॉईनिंग फ्रॉम द वर्टेक्स, हा झाला वर्टेक्सपासून ते हायपोटेनियसला, जी हायपोटेनस असतो जो याला डिवाईड करतो, हा हायपोटेनसला हे लाईन डिवाईड करते. सो या लाईनच्या वरच्या साईडला एक पार्ट झाला आणि खालच्या साईडला एक पार्ट झाला. हे जे दोन युनिट झाले, या लाईनला आणि या लाईनला, हे तीन गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो जॉमेट्रिक मीनच्या थेरमने. आता थेरमचा फॉर्म्युला आहे एन क्यू स्क्वेअर. ही झाली एन क्यूची व्हॅल्यू, ही एन क्यूची लाईन झाली. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी. आता ते कसं? आता याच्यामध्ये हे जो अख्खा ट्रायंगल आहे ॲज अ होल, या होल ट्रायंगलला डिवाईड केला जातो टू ट्रायंगल्समध्ये, जो झाला हा ट्रायंगल 1 आणि हा ट्रायंगल 2. सो हे जे दोन ट्रायंगल असतात, या दोन ट्रायंगलला कंपेअर केलं जातं. आता याच्या कंपेअरिंगमध्ये ही जी साईड असते, ही कॉमन साईड निघाली. ही साईड या ट्रायंगलमध्ये पण आहे 1मध्ये, आणि हीच साईड 2मध्ये पण आहे. सो या साईडला एन क्यू घेतलं जातं. ही जी एन क्यू झाली, हे झालं एन क्यू. त्याच्यानंतर या हायपोटेनसच्या एक साईडची लाईन यूज केली जाते आणि दुसऱ्या साईडची. सो एन क्यूचा रेशिओ घेतला जातो एम क्यूपासून. आणि तसंच आता दुसरा जो रेशिओ आहे तो आहे क्यू पी. सो इथे क्यू पी यूज केला जाईल, आणि जो परत कॉमन साईड असते ती झाली एन क्यू. सो रेशिओमध्ये अगर ट्रायंगलला रेशिओमध्ये डिवाईड केलं, सो हे रेशिओ येतो त्याचा. एन क्यू ही साईड झाली आणि एम क्यू ही साईड झाली. ही पहिल्या ट्रायंगलचे हे दोन साईड झाले. सो हा पहिला ट्रायंगल कवर झाला. तसंच दुसरा ट्रायंगल यूज केला जातो. ही वाली एक साईड झाली आणि ही वाली साईड झाली, जी कॉमन साईड झाली. आता हेच दोन स्पेसिफिकली साईड का यूज करतात ते थेरममध्ये कळेल, ते सध्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. सो हा रेशिओ निघाला. हा रेशिओपासून हा फॉर्म्युला बनतो. इथे दोन एन क्यू आहेत, या दोन एन क्यूला एक साईडला आणायचं. अगर हे दोन एन क्यू एक साईडला आले तर हे झाले एन क्यू स्क्वेअर, बिकॉज हे दोन एन क्यू, हे तो एक एन क्यू एक दुसऱ्याला मल्टिप्लाय करतात. सो एन क्यू स्क्वेअर झालं इज इक्वल टू, आता हे या साईडला डिवाईड होत होतं, सो हे साईड शिफ्ट करणार तर हे मल्टिप्लाय होणार, एम क्यू इंटू क्यू पी. त्याचा हा फॉर्म्युला आला जॉमेट्रिक मीनचा. हे झाले रेशिओज आणि हा झाला त्याच्यामुळे फॉर्म्युला. सो आता आपण व्हॅल्यूज बघू. व्हॅल्यूजमध्ये एम क्यू साईड दिलेली आहे 9 आणि क्यू पी साईड दिलेली आहे 4. सो हा झाला आपला फॉर्म्युला. हँडरायटिंग सॉरी, हे फॉर्म्युला झालं. एन क्यूची व्हॅल्यू दिलीच नाही आहे. एम क्यूची व्हॅल्यू 9 आहे इंटू 4, 9 सो 9 4 ज़ा 36. एन क्यू इज इक्वल टू 36. देअरफॉर सॉरी, हे एन क्यू स्क्वेअर. देअरफॉर एन क्यू इक्वल टू अंडर रूट 36. देअरफॉर एन क्यू इज इक्वल टू 6. युनिट्स असलं पाहिजे, जे ते युनिट आहे ते कंपल्सरी, याच्यासाठी मार्क्स जाऊ शकतो.
सो एन क्यूची व्हॅल्यू 6 झाली. हा असा पहिला सम सॉल्व झाला. आता याला स्टेप्समध्ये लिहायचं आहे प्रॉपर. हे एक्सप्लेनेशन होतं. तर याचे प्रॉपर स्टेप्स पण मेन्शन करतो. याच्यामध्ये स्टार्टिंगला ट्रायंगलचं डिटेल्स दिले पाहिजे जे गिवन क्वेश्चनमध्ये आहे. ट्रायंगलचं नाव असलं पाहिजे कम्प्लिटली. त्याच्यानंतर ट्रायंगलचे 90 डिग्रीचा अँगल मेन्शन केला पाहिजे. त्याच्यानंतर गिवन व्हॅल्यूज मेन्शन केले पाहिजे आणि कुठली साईड कोणाला परपेंडिक्युलरिटी आहे मेन्शन झालं पाहिजे. हे गिवन डिटेल्स मेन्शन करायचे. त्याच्यानंतर खालती याच्या जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला मेन्शन करायचा. त्याच्यापुढे ब्रॅकेटमध्ये जॉमेट्रिक मीन थेरम लिहायचं कंपल्सरी. आणि त्यानंतर मग ही सॉल्विंग येणार. आणि सॉल्विंगनंतर फायनल आन्सर भेटल्यानंतर सेंटीमीटर्समध्ये असेल सेंटीमीटर, मीटर नाहीतर युनिट्स मेन्शन करायचं. हे अगर इथे काहीच नाही लिहिलं फक्त 6 सोडलं तर मार्क्स जाणार. ओके, सो हे नेक्स्ट सम आहे. नेक्स्ट सममध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत परत. आता हा सममध्ये पण आपल्याला एक वर्टेक्स दिसतो आहे जो जातो हायपोटेनियसला कनेक्ट होतो आहे. एक साईडची व्हॅल्यू दिसते, दुसऱ्या साईडची व्हॅल्यू शोधायची आहे आणि तसं करून ओव्हरऑल क्यू आरची व्हॅल्यू शोधायची आहे. आणि वर्टेक्सवाला वर्टेक्सवाल्या लाईनची पण व्हॅल्यू दिली आहे. सो इथे पण कळतं आहे अगर इथे एक वर्टेक्स दिसतो त्याच्या ऑपोजिट हायपोटेनियस आहे आणि त्याच्या या साईडचे रेशियोजचे व्हॅल्यू मिसिंग आहेत. सो इथे पण जॉमेट्रिक मीनचा थेरम यूज केला जाईल. आपल्याला ओव्हरऑल क्यू आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे क्यू आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ओव्हरऑल. आता याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एम आरची व्हॅल्यू शोधायची आहे. आणि एम आरची व्हॅल्यू शोधल्यानंतर क्यू एम प्लस एम आर प्लस करायचं आहे. मग क्यू आरची व्हॅल्यू भेटेल. आता हे कसं हे याच्याने कळतं. इथे दिलं आहे क्यू डॅश एम डॅश आर. एक फोकस नाही होत आहे, सॉरी. इथे दिले क्यू डॅश एम डॅश आर. हे बिटवीननेसची प्रॉपर्टी आहे. म्हणजे हा जो एम आहे हा क्यू आणि आरच्या बिटवीन पडतो. म्हणजे हे जे सगळे लाईन्स आहेत हे जे तिघं पॉईंट आहेत हे एकच लाईनवर फॉल करतात. हे तिघं पॉईंट्स कोलिनियर आहे. सो या तिघांचा ॲडिशन मिळून हे टोटल लाईन बनेल. मग सॉल्व करूया. पहिले आपल्याला हे वाली साईड फाइंड आउट करायची आहे. सो याच्या थेरमच्या अकॉर्डिंग वर्टेक्सपासून तर हायपोटेनियसवाली लाईनचा स्क्वेअर होणार. म्हणजे इथे पी एम स्क्वेअर होणार इज इक्वल टू क्यू एम इंटू एम आर. पी एम स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम दिलेला आहे 8 इंटू एम आर. सो 10 स्क्वेअर झाला 100 इज इक्वल टू 8 इंटू एम आर. आता एम आर या साईडलाच राहील, 8 तिकडे हे होणार, 10 या साईडला येणार. देअरफॉर एम आर इज इक्वल टू 100 मी 10 बोललो, 100 आहे, 100 अपॉन 8. 8 1 जा 8, 8 2 जा 16, इथे व्हॅल्यू संपले. इथे पॉईंट ॲड होणार. 8 5 जा 40. देअरफॉर एम आर इज इक्वल टू 12.5 युनिट्स. एक व्हॅल्यू भेटली ही वाली. देअरफॉर या ते दोघांचं ॲडिशन भेटून ही टोटल व्हॅल्यू पण भेटेल. नाव क्यू आर इज इक्वल टू एम आर प्लस क्यू एम. .5 प्लस 8 क्यू आर इज इक्वल टू 20.5 युनिट्स. तिथे सेंटीमीटर दिले तर सेंटीमीटर मेन्शन करायचं, काही नाही दिलं तर युनिट्स मेन्शन करायचं. ही झाली सॉल्विंग, हे झालं एक्सप्लेनेशन. एक सेकंड, हे झालं एक्सप्लेनेशन. सो हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला पी आर हे आहे, पी आरची व्हॅल्यू आणि पी एसची व्हॅल्यू शोधायची आहे. गिवन व्हॅल्यू आहे आर एस, इथे 90 डिग्री आहे. हा हायपोटेनस झाला, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायची आहे हे आणि ही व्हॅल्यूज. आता याच्यामध्ये मेन्शन आहे 90 डिग्री आणि 30 डिग्री.
जे जिथे 90 डिग्री आणि 30 डिग्री किंवा 90 डिग्री आणि 60 डिग्री असं मेन्शन असेल आणि एक साईड एक अँगल मिसिंग असेल तिकडे असतो 30, 60, 90 थेरम. आता हे 30, 60, 90 थेरम आयडेंटिफाय कसा करायचा? त्याच्यामध्ये 90 डिग्रीची व्हॅल्यू कंपल्सरी मेन्शन्ड असेल आणि एक व्हॅल्यू मिसिंग असेल. इथे 30 डिग्री दिली आहे आणि 60 मिसिंग आहे, तर कधी 60 दिली असेल 30 मिसिंग असेल. सो अगर या दोघांमधून एक पण नंबर असेल तर समजून जावा इथे हा वाला थेरम यूज केला जाईल. आता हे थेरम काय बोलतो? हा थेरमच्या अकॉर्डिंग आपला अगर हा सेम ट्रायंगल कन्सिडर केला, ही झाली 90 डिग्री आणि ही झालं 30 डिग्री. सो ही झाली रिमेनिंग साईड झाली 60 डिग्री. तिघं साईड्सचे ॲडिशन असतो 180 डिग्री. देअरफॉर हे पण मेन्शन करायचं क्वेश्चनमध्ये. जी गिवन साईड आहे ती सांगायची, जी 90 डिग्री सांगायची, जी अजून एक गिवन साईड असेल 30 डिग्री ती सांगायची. देअरफॉर रिमेनिंग साईड इक्वल टू 60 डिग्री. ते पण कसं त्याच्या पुढे पण ब्रॅकेटमध्ये लिहायचं सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री. त्याचं पण कॅल्क्युलेशन दाखवायचं, ते पण दाखवायचं. 180 एक साईडला घ्यायचं, मग 30, 60 ते दाखवून त्याला इक्वेट करायचं. सो आता हे आयडेंटिफिकेशन झालं 30 डिग्री. आता हे 30, 60 डिग्री अँगल असतो काय? परत ट्रायंगल बनवू. हा झाला तोच सेम ट्रायंगल. ही झाली 90 डिग्री, हे झालं 30 डिग्री आणि ही झाली 60 डिग्री. सो आता हे ट्रायंगल काय बोलतो? जी साईड अपोजिट टू 30 डिग्री, हे झालं आपली 30 डिग्री. साईड अपोजिट टू 30 डिग्री असते एक्स, ही असते एक्स साईड. त्याच्यानंतर साईड अपोजिट टू 60 डिग्री, हे 30 डिग्रीचे अपोजिट अपोजिट बघायचं. ही झाली एक्स साईड, जी असते शॉर्टेस्ट साईड ॲक्च्युली, ही सगळ्यात छोटी साईड असणार. त्यानंतर साईड अपोजिट टू 60 डिग्री, ही 60 डिग्री. सो याच्या अपोजिट ही साईड असते x√3. ही असते x√3 झाली, ही असते लॉंगेस्ट साईड. आणि जी 90 डिग्रीच्या अपोजिट असते ती असते 2x. सो या साईडला शॉर्टेस्ट साईड बोलतात, याला लॉंगेस्ट साईड बोलतात आणि ही असते 2x. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे, 30 डिग्रीच्या अपोजिट असते x, 60 डिग्रीच्या अपोजिट असते x√3 आणि 90 डिग्रीच्या अपोजिट असते 2x. आता हेच व्हॅल्यू यूज करून त्याला हेच व्हॅल्यू यूज करून आन्सरला सबस्टिट्यूट करायचं आहे. सो आता RS दिलेलं आहे, RS. आता हे जे RS आहे ही आहे साईड अपोजिट टू 30 डिग्री, सॉरी, साईड अपोजिट टू 30 डिग्री. देअरफॉर हे x झालं. तर आपल्याला x भेटला. आपला x आहे 6 दिला आहे आपल्याला. सो आता एक साईड शोधूया. आता पहिले शोधूया साईड अपोजिट टू 60 डिग्री बघू, म्हणजे आपल्याला 60 डिग्री शोधायचं आहे. सो ही जी साईड आहे ना, ही साईड भेटण्यासाठी आपल्याला x√3 करायचं आहे. एक्सला रिप्लेस करायचं 6ने, बिकॉज आपला x 6 आहे, बिकॉज हे गिवन आहे. ही 6 व्हॅल्यू आहे, ही 30 आहे, 30च्या अपोजिट झाली x. सो आपला x रिप्लेस होणार 6ने. सो एक साईड भेटली आपल्याला 6√3, हा आन्सर झाला. त्याच्या ही दुसरी एक साईड भेटली. आता ही स्लाईड शोधायची. ही साईडची व्हॅल्यू आहे 90च्या अपोजिट. 90च्या अपोजिट असते 2x. आपला x होता 6. सो 2 × 6 = 12. दुसरी साईड पण भेटली आपल्याला 12. पहिली साईड भेटली x6√3, दुसरी साईड भेटली 12. बस, सिम्पल, एवढंच करायचं आहे. ओके, तर हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. हे नेक्स्ट क्वेश्चनचा डायग्राम गिवन आहे. याच्यामध्ये एक राईट अँगल ट्रायंगल आहे. 90 डिग्रीची व्हॅल्यू गिवन आहे. हे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेनस साईड गिवन आहे √8. आपल्याला फाइंड आउट करायचे AB आणि BC. आता AB BC दिसतंय, हे कॉन्ग्रुएंट आहेत एक दुसऱ्याला. हे कॉन्ग्रुएन्सीचं सिम्बल आहे, म्हणजे ही साईड इज इक्वल टू दिस साईड. एक पण साईड भेटली तर दुसरी साईड त्याला इक्वलच असणार आहे. आता जर इथे एक राईट अँगल ट्रायंगल गिवन आहे आणि याच्यामध्ये त्याचे दोन साईड कॉन्ग्रुएंट आहे, तर इथे लागणार. आता ही 90 डिग्रीची व्हॅल्यू आणि दोन साईड कॉन्ग्रुएंट आहेत, तर असली कुठली व्हॅल्यू आहे दॅट विल बी इक्वल टू 90 डिग्री. आता 90 डिग्री डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 45. देअरफॉर ही व्हॅल्यू 90 डिग्री आहे. सो हे रिमेनिंग अँगल इथे 45 आहे आणि सेम इथे पण 45 आहे.
सो इथे थेरम बनतो 45 90 डिग्री थेरम. आता अकॉर्डिंग टू दिस थेरम आपल्याला ही साईड आणि ही साईडचे व्हॅल्यूज भेटतील. त्याच्याने आपण कुठली पण साईड फाइंड आउट करू शकतो अगर एक पण कुठली साईड गिवन असेल तर. आता हे दोन साईड तर एक दुसऱ्याला इक्वलच झाले. सो ही एकतर हायपोटेनस साईड दिली पाहिजे किंवा याच्यामधून कुठली एक साईड दिली पाहिजे, तर आपण बाकी कुठले पण व्हॅल्यू शोधू शकतो. आता हे वर्क कसं करतं, आता ॲज हे 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, सो इथे पायथागोरस थेरम लागणार. आता जर आपण ए बी साईडला एक्स असं कन्सिडर करतो तर ही बी सी साईड पण एक्सच झाली. आणि सपोज आता हे दोन साईड एक्स झाले, आपण या साईडला असं सी हे कन्सिडर करू. हे फक्त एक्सप्लेनेशनसाठी आहे. हे दोन साईडला एक्स इमॅजिन करू आणि याला सी कन्सिडर करू. सो अकॉर्डिंग टू राईट अँगल ट्रायंगल इथे पायथागोरस थेरम लागणार. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. हे झालं पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग. देअरफॉर 2x स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. सीला अगर या साईडला आणतो, सी इज इक्वल टू √2x स्क्वेअर. देअरफॉर सी इज इक्वल टू एक्स √2. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ही जी हायपोटेनसची व्हॅल्यू असते ही कधी पण एक्स √2 अशी व्हॅल्यू असते. सो हे गिवन एक्स असतो आणि याची व्हॅल्यू असते एक्स √2. ते असतं असं. इथे हे लागलं, पायथागोरस थेरम लागतं. सो आपल्याला व्हॅल्यूज कळाले. हे दोन साईड एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहेत आणि ही साईड गिवन आहे दॅट इज √8 आणि √8. आता ही साईडची व्हॅल्यू असते x√3. सो आता आपण सबस्टिट्यूट करू. एक्सला बाहेर काढू आधी, तर x इक्वल टू √8 बाय √2. आता हे झाले आपल्या या लाईनचे इक्वेशन. आता हे दोघांना सोबत आणू. x इज इक्वल टू √8/2. √8/2 इज इक्वल टू √4. 8ला 2 डिवाइड होतो, सो हे 4 बनतं. सो √4 झालं 2. देअरफॉर x इज इक्वल टू 2. बस एवढंच होतं, काहीच नाही केलं आपण. हे लक्षात ठेवायचं फक्त की याची हायपोटेनस साईडची व्हॅल्यू असते x√2. आता x√2ला यूज करायचं, त्यासाठी पहिले एक्सला बाहेर काढायचं, बिकॉज इथे आपल्याला एक्सच फाइंड आउट करायचं आहे. सो एक्सला बाहेर काढलं, सो √8 जी गिवन होती ते √2 व्हॅल्यूशी डिवाइड होणार. या दोघांना सोबत आणायचं. 8/2 झालं 4. आता ते 4 √मध्ये होतं, सो √4 झालं 2. बस एक साईड भेटली, दुसरी साईड तीच आहे. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2 युनिट्स. बस एवढंच आहे. तर हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये स्क्वेअर दिलेला आहे. आपल्याला स्क्वेअरचं पॅरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. आता पॅरिमीटर म्हणजे ही साईड याला ओव्हरऑल साईडला बोलतात पॅरिमीटर. हे कुठे थांबणार नाही. इथून ए पासून ते B C D आणि परत हे कंटिन्युअसली याला पॅरिमीटर बोलतात. आता पॅरिमीटर आता हे चौघा साईडचा असतो. देअरफॉर हे पॅरिमीटर हे अख्खं हे होतं 4 साईड असतं. ही जी साईड झाली ही एक साईड झाली, बरोबर. ही साईड इक्वल आहे या साईडला, तीच या साईडला इक्वल आहे आणि तीच या साईडला इक्वल आहे. देअरफॉर हे अख्खंला अगर जर आपण बाहेर काढलं, म्हणजे पॅरिमीटर शोधायचं आहे ना, तो हे पॅरिमीटर 4 साईड येतं. म्हणजे ही एकच साईड झाली. हे सगळे साईड एक दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे, बिकॉज हे स्क्वेअर आहे. स्क्वेअरचे सगळे साईड इक्वलच असतात. देअरफॉर अगर सगळेच साईड इक्वल आहे तर या सगळ्या साईडचं टोटल असणार एक साईड × 4 साईड. या एक साईडला 4ने डिवाइड करायचं. देअरफॉर पॅरिमीटर असतो 4 × साईड. बस एवढं फाइंड आउट करायचं. आता हे पॅरिमीटर फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे डायगनल गिवन आहे. डायगनलची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. आता हे स्क्वेअर आहे म्हणून इथे 90 डिग्री असतात. ॲक्च्युली सगळेच अँगल 90 डिग्री असणार, बिकॉज स्क्वेअर आहे. सो आता हे 90 डिग्री आहे. देअरफॉर इथे पायथागोरस थेरम लागेल या 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगलमध्ये. सो हा ट्रायंगल बघा ABC, याचे पायथागोरस थेरम लागेल. हायपोटेनसची व्हॅल्यू दिली आहे 10. सो ही व्हॅल्यू 2 काढायची आणि त्याच्यानंतर याच्यातून एक पण व्हॅल्यू भेटली त्या व्हॅल्यूला × 4 करायचं. ती झाली आपली पॅरिमीटर.
तर ते कसं पण सिम्पल ए बी स्क्वेअर इक्वल सॉरी ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अकॉर्डिंग टू ट्रायंगल हा झाला आपला ए सी स्क्वेअर. हा पायथागोरसची व्हॅल्यू लागेल इथे, हे हायपोटेनसची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर. सो आता ए सी स्क्वेअर आपल्याला गिवन आहे ते आहे 10 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. 10 झालं 100 इज इक्वल टू ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू दिलीच नाही आहे, सॉरी. सो आपण हे जी व्हॅल्यू दिली नाही आहे त्याला एक्स कन्सिडर करायचं सिम्पल. ए बी स्क्वेअर इंटू ए बी स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. 100 इज इक्वल टू 2x स्क्वेअर. आता एक्सला आपण बाहेर काढायचं. सो हे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100/2. काहीच नाही केलं. ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए सी स्क्वेअरला 100 असं सबस्टिट्यूट करायचं. ए बी स्क्वेअर झाला हे ए बी स्क्वेअर हा झाला एक्स, बी सी स्क्वेअर झाला एक्स. सो एक्स प्लस एक्स इक्वल टू 2x केलं. 2xमधून या जो एक्स स्क्वेअर आहे याला आपण बाहेर काढलं आणि 2 तिकडेच राहिला. सो 100 या साईडला येऊन डिवाईड झाला. सो 100/2 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50. आता एक्स स्क्वेअर 50 आहे, आपल्याला एक्स पाहिजे इज इक्वल टू √50. आता 50 म्हणजे 25 इंटू 2, 25 टाइम्स ऑफ 2. देअरफॉर एक्स इक्वल टू 25 टाइम्स ऑफ 2 म्हणजे आता 25 किती असतं, 5 5 जा 25. सो 5 बाहेर येईल आणि आतमध्ये √2 जाणार बिकॉज 5 5 जा 25 आणि 25 इंटू 2 इक्वल टू 50. सो एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू झाली √5 इंटू 2. आत्ता आपल्याला पॅरीमीटर फाइंड आउट करायचं आहे. पॅरीमीटर इक्वल टू 4 इंटू साईड. देअरफॉर पॅरीमीटर इक्वल टू 4 इंटू 5 √2. 4 5 जा 20. पॅरीमीटर इक्वल टू 20√2. ओके. सो हा झाला नेक्स्ट सम. याच्यामध्ये पण आता आपण आयडेंटिफाय काय करायचं की इकडे काय यूज होणार आहे. आपल्याला गिवन व्हॅल्यू आहे जी एफ आणि जी डी. आता इथे बघा एक वर्टेक्स स्पॉट झाला लगेच. हा वर्टेक्सपासून लाईन चालली हायपोटेनियसला. हे हायपोटेनियस झालं बिकॉज इकडे 90 डिग्री आहे. देअरफॉर इथे आपल्याला लगेच कळतं की इथे जॉमेट्रिक मीन यूज होणार आहे. सो जी एफ स्क्वेअर इक्वल टू ई जी इंटू जी डी. आपल्याला जी डीची व्हॅल्यू गिवन आहे, जी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू गिवन आहे 12, दॅट इज 12. सो आपल्याला ई जी भेटेल. सो हा जो क्वेश्चन मार्क आहे ई जी हा लगेच भेटेल आपल्याला बाय जॉमेट्रिक मीन. जे कळालं या लाईनला बघून जे वर्टेक्सपासून ते हायपोटेनसला चालले आणि हे रेशोसला हे करते. सो आपल्याला ई जी भेटलं. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी एफ. आता हे डी एफ फाइंड आउट करण्यासाठी नीट बघा. फक्त हा ट्रायंगल अगर आपण कन्सिडर करतो आहे छोटावाला दॅट इज जी डी एफ. हा छोटावाला ट्रायंगल कन्सिडर केला आहे. हे इथे 90 डिग्री आहे. देअरफॉर हे इथे पण 90 डिग्री आहे. हे बिकॉज एकच लाईनवरती लाय करत आहे. सो हे या साईडला पण 90 डिग्री. सो आता ही 90 डिग्री आहे. देअरफॉर हे झाला हायपोटेनियस. सो हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू साईड ए स्क्वेअर प्लस साईड बी स्क्वेअर. मग आपल्याला इथे पायथागोरस थेरमने ही साईड भेटून जाईल आणि तेच इथे पण अप्लाय करायचं आहे. आता हा ट्रायंगल बघितला आधी. सो या साईडसाठी आपण फक्त हा ट्रायंगल बघू. जो ट्रायंगल झाला आपला ई एफ जी ई किंवा ई जी एफ ई एफ जी ई एफ जी ई एफ जी. आता ई एफ जीमध्ये ही साईड 90 डिग्री आहे. सो हा झाला हायपोटेनियस. सो हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू ई जी स्क्वेअर इंटू जी एफ स्क्वेअर. बस सगळ्या व्हॅल्यू गिवन आहे. हे फाइंड आउट करायचं. सो आता हे कॅल्क्युलेशन्सचा पार्ट. हे जे गिवन आहे आपल्याला पहिले फाइंड आउट करायचं जॉमेट्रिक मीननी. जी एफ स्क्वेअर इज इक्वल टू ई जी इंटू जी डी. जी एफ स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 12 स्क्वेअर इक्वल टू ई जी हे ई जी इंटू जी डी. 12 स्क्वेअर आपल्याला याची व्हॅल्यू गिवन आहे ई जी इंटू 8
इज इक्वल टू 144 इज इक्वल टू EG इंटू 8. EGला बाहेर काढा. EG इक्वल टू 144 डिवायडेड बाय 8. 144 डिवायडेड बाय 8. 8 1 जा 8. 6 4 4ला खालती आणलं. 8 8 जा 64. देअरफॉर EG भेटला आपल्याला 18 युनिट्स. पहिला आन्सर आलं. दुसरा आन्सरसाठी आपल्याला इथे पायथागोरस थेरम यूज करायचं आहे, जे आपण करू साईडला. त्याची व्हॅल्यू गिवन आहे. इथे 8 भेटलं, इथे 12 भेटलं. इथे 8 भेटलं, इथे 12 भेटलं. ही साईड झाली हायपोटेनियस. DF स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. DF स्क्वेअर व्हॅल्यू हायच नाही आपल्याला. DG स्क्वेअरची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली. दॅट इज याचीच गिवन आहे 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 8 स्क्वेअर असतं 64 प्लस 144. 64 प्लस 144 इक्वल टू 208. सो आपल्याला जागाच नाही आहे. DF स्क्वेअर भेटला 208. 208 4 4 जा. DF is equal to under root 208. DF equal to 4 4 जा 16. 16 into 13. 16 into 13 equal to 208. Therefore 4 under root 13 भेटला आपल्याला DF युनिट्स. 2 व्हॅल्यू झाले आपले. आता थर्ड व्हॅल्यूसाठी या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करायचं आहे. याची व्हॅल्यू आपल्याला आहे, ही व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड आउट केली. इथे 12ची व्हॅल्यू ही फाइंड आउट करायची. हे 90 डिग्री आहे. देअरफॉर हे हायपोटेनियस झालं. EF स्क्वेअर इज इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. GF स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला आत्ताच गिवन आहे 12 स्क्वेअर. आणि EG स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली 18. हां, याची व्हॅल्यू काढली आपल्याला 18 स्क्वेअर. देअरफॉर EF स्क्वेअर इक्वल टू 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 18 स्क्वेअर असतो 324 प्लस 144. 448 2 468. EF equal to under root 468. 468 4 6 6 6 36. ओके, 6 into 6 equal to 36. 36 into 13. 36 into 13 equal to 468. Therefore आपल्याला EF ची व्हॅल्यू भेटली 6 6 जा 36. 6 अंडर रूट 13. 6 6 जा 36 आणि 36 13 जा 428. सो आपल्याला तिघा व्हॅल्यू भेटले. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये डायग्राम गिवन नाही आहे, पण हे व्हॅल्यूज आणि ते सगळं एक्सप्लेन्ड होतं, त्याचं आपण डायग्राम बनवणार. सो क्वेश्चनमध्ये सांगितलेलं एक रेक्टँगल घ्यायचं आहे ABCD. या रेक्टँगलमध्ये AB साईडची लेंथ दिली आहे 35 युनिट्स आणि BC साईडची लेंथ दिली आहे 12 युनिट. आपल्याला याचं डायगनल फाइंड आउट करायचं आहे. सो हे डायगनल झालं AC. आता हे रेक्टँगलमध्ये आहे म्हणजे ही साईड असते 90 डिग्री. सगळ्या साईड 90 डिग्री असतात. सो ही साईड पण 90 डिग्री झाली. 90 डिग्रीच्या ऑपोजिट साईड झाली हायपोटेनियस.
सो आपल्याला हा ट्रायंगल भेटला, राईट अँगल ट्रायंगल. त्याचे 2 साईड दिलेत, आपल्याला फक्त हायपोटेनस ट्राय करायचं आहे. हे झालं डायरेक्ट पायथागोरस थेरमनी. AC² इक्वल टू AB² प्लस BC². आपल्याला AC² व्हॅल्यू फाइंड आउट करायची. AB² आपल्याला गिवन आहे 35² प्लस BC² आपल्याला गिवन आहे 12². 35² असतो 1225 प्लस 144 4496 1369. सो AC² इक्वल टू 1369. देअरफॉर AC इक्वल टू √1369 जे असतं 37 इक्वल टू AC भेटलं.